जेव्हा लग्न ठरतं, लग्न ठरताना सुंदर दृष्टांत आहे, चर्चा होते, काय कसं काय करणार, काय घालणार, सोनं किती घालणार. मग तो म्हणतो 50 तोळे. सध्या माणसं गरीब आहे समजू नका. परवा मी आत्ताच गेलो होतो परळी भागामध्ये, एका परिचित शिष्यामध्ये लग्न ठरलं. मी म्हटलं काय कसं काय, मुलीचं लग्न ठरलं का? ठरलं म्हणला. 71 तोळे सोनं घातलं, लग्न करून देणार म्हणलं. क्या बात आहे. भाव 30,000 असला तरी पैसे तेवढे झालेले आहेत. कळलं का तुम्हाला? मी तुम्हाला एकच सांगतो, हे महागाई वाढली, हे उगीच बोंबा आहे. जेव्हा 1 आण्याला जुडी होती तेव्हा 18 रुपये पगार होता, आता 18,000 आहे. माझं बोलणं कळलं का? विचार करून बघा की जीवनाचा. असं मागून येऊन पुढे बसू नये, आणि एवढी माणसं ओलांडून सुद्धा येऊ नये पुढे. प्रवचनाची काही शिस्त असते, काय मर्यादा असते. कोणी असा आपण. बोलणं काय झालं, 20 तोळे, 50 तोळे, 70 तोळे. काय झालं, 50 तोळे ठरलं. झाल्याबरोबर त्या मुलीच्या बापाने काय केलं माहिती आहे का तुम्हाला? त्याने तो 50 तोळ्याची लगड घेतली, एक बिस्किट, त्याला होल पाडलं आणि बोलल्यापेक्षा जास्ती 10 तोळ्याचा गोप केला. आणि तो करून घातला. सगळे म्हणाले हात बघू, हात बघू, हात बघू, हात बघू. व्याही म्हणाले अहो हे काय दिलं? ते म्हणला सोन्याची बोली होती. नुसतं नाही, कबूल 50 केले होते, 10 वर टाकले. पण त्या मुलीला त्रास होऊ लागला, हो, आपटायला लागलं छातीवर. बरं का, चालताना सुद्धा त्याच्या नवऱ्याला अशी ती वीट धरावी लागली, कारण त्याच्याच हातात जाणार होती. करतो काय, अशी धरावी लागली वीट. काय सगळेजण म्हणाले काय 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 पद्धत आहे का, काय पद्धत आहे का काय. मग व्याही चांगला होता, म्हणला विचार करू नका. मग त्यांनी लगेच, तुम्हाला सांगू काय खरेदी होतेच बाजारामध्ये, लगेच तुम्हाला सांगू त्या 50 बांगड्या काय, अमक काय, हार काय करून आणले. आहा हा हा, वा 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 वा, काय बांगड्या, काय पाटल्या. हां, आता पाटली आहे का बांगडी आहे का सोनं आहे? म्हणून माणसांना एक संग वीट खपत नाही. काय, आणि त्यांनी अलंकार आणले होते, दागिने आणले नव्हते. ते म्हणाल तुमचं भलतंच काहीतरी सांगणं. भलतं नाही, ज्याला डाग लागतात ते दागिने, आणि ज्याला डाग लागत नाही ते अलंकार. तसं अमृतानुभवाला कुठेही डाग लागलेला नाही. जुने दागिने लक्षात घ्या. पाटली असायची की नाही, अशी ठोकून ठोकून तयार करायची, अशी लावायची पाटली. गोठ असे गोल बरोबर करून टाकायचे. काय झाले गोठ, कशा करता म्हटलं, कुठेही त्याला डाग बिलकुल नाही. शिंदेशाही तोडे बरोबर ते असे वाकवलेले, कुठेही डाग नाही. अलंकार. किंवा गोप गळ्यातले, अशा तारा काढायच्या आणि गोप येण्यात एकही डाग नाही. म्हणून ज्याला डाग असतो तो दागिना, आणि ज्याला डाग नसतो तो अलंकार. हे पहिल्यांदा समजून घ्या. तसं अमृतानुभव हा ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानाचा अलंकार आहे. तत्वज्ञानाचा अलंकार आहे, यत्किंचित परिच्छिन्नपणाचा स्पर्श नाही. त्याच्यातलं त्या डागाची एक गंमत असते. हलक्या सोन्याचा डाग लागतो. नाही, हलका असणं हाच डाग आहे ना.
हलक्या सोन्याचा डाग लागतो. आता ते KDM आलंय, किती खरं आहे आणि किती खोटं आहे कोणाला माहित. कशा करता सांगितलं तसं इथे म्हणतायत लेणे आणि भांगार, भांगाराची एक स्फुरे का जे येत दुसरे नाहीच म्हणून. दुसरं नाहीच ते. बांगडी बघितलं तरी सोनच. म्हणून एक लक्षात ठेवा, पुरुष कधीही बांगड्या पाटल्याची चर्चा करत नाहीत, ते तोळ्यात बोलतात. आणि बाई जर बसली तर ती म्हणते बांगड्या घालणार का, पाटल्या घालणार का. म्हणून ज्यांचं आकारावर लक्ष आहे ती प्रकृती आहे, आणि सोन्यावर लक्ष आहे तो पुरुष परमात्मा आहे. अलंकार हा त्याचा विलास आहे. बांगडी हा तशी वीट गळ्यात अडकवता येणार नाही, पण त्याला पॉलिश बिलिश मारला इतकं सुंदर होतं. वा 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 वा. तसं तुमच्या रूपाने ती वीट होती ना, वीट वीट. नाही कळलं? अहो कशावर उभा आहे तो? ती वीट विटेवर उभा आहे, विटेवर. त्या विटेचं व्यापक दर्शन म्हणजे जग, बरं का. म्हणून तोही अजून जग निर्माण करायला विटणार नाही, आणि तुम्ही अजून जगण्याला विटला नाही. शो केसमध्ये ठेवण्याकरता चित्र आणली, फ्लॉवर पॉट आणला, सुंदर फुलं आणली. माझं बोलणं कळलं का? त्या प्रत्येक वस्तूतून तो आपला आनंद भोगत आहे. नवे नवे त्या वस्तूतून त्याचं दर्शन आहे. हे बघा, मालकी त्याचीच, दर्शन त्याचंच, मालक तोच, आणणारा तोच, सजवणारा तोच. कोण आहे? कोण परिच्छिन्न आहे का? बर खोलीत कोणी नाही, आनंद कोण बघतो? तोच. तसं परमात्मा जगद्रूपाने नटलेला आहे. जगद्रूपा मणी साठवोनी माते. म्हणून महाराज जिया तिया प्रवाही वस्तू विण तुझे नाही, ते निमित्त्या काही बोलणे घडे. बहु हो नि असो तू किंवा काहीच नसो, म्हणून पुढे भलतेनी विनाय असे दिसे ते तेनेची दिसे, हा वाचोनी नसे एरं काही. जो सांगितला तोच विषय महाराजांनी पुन्हा 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 तो विषय मांडला, कारण घट्ट व्हावा. जे दिसतंय ते द्रष्ट्याशिवाय दुसरं काही दिसत नाही, हाच त्यांच्यात मूळ सिद्धांत आहे. लेणे आणि भांगार, भांगाराची एक स्फुरे का जेथे दुसरे नाहीच म्हणून. या काय म्हणतात? लेणे आणि भांगार. पण एक आहे, एक माहिती आहे का तुम्हाला? सगळ्या बायकांना माहिती असेल, अगदी अग्नीत हात घालायला नको, बरं का. नुसती हाय जर लागली ना तर ती जास्ती भासते. म्हणजे ती अशी ज्वाळा येते की नाही, म्हणजे जास्ती गरमपणा त्याच्यात असतो. चटकन भासतो, चटकन भासतो. अरे कसं भाजलं? नाही म्हणे ते भाकरी उलटायला गेले किंवा फुलका उलटायला गेले तर ते बरोबर भाजलं. कळलं का? त्याच्यात ती आग आहे. ती वरची येते ना, ती गॅसची फ्लेम, ती ब्ल्यू दिसते, पण ब्ल्यू नाही. ती आग आहे, आग. आग आहे, दिसायला ब्ल्यू दिसते, दिसायला ब्ल्यू दिसते, पण तिथे गेल्यानंतर चटका बसतोच. तैसे दृश्य का दृष्टा या दोही दशा वायटा, पाता येता येया एकटा स्फूर्ती मात्रची. तेव्हा ज्ञानोबाराया सांगतात, जास्ती विषय वाढवत नाही, कारण तोच तोच विषय भरपूर ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलाय तुम्हाला समजावं म्हणून, बरं का. हो, किती जरी पूर्वीच्या, आता पाठ करायचं काही राहिलं नाही. आता पाठांतर म्हणत असतात. आता पाठात आणि यांच्यामध्ये खूप अंतर झालं, कारण हातामध्ये ते तबकडं आलं. कारण त्या आल्या कारणाने 7 चोक 28 म्हटलं तरी ते येत नाही. मग ते 28 काढतं लगेच 7 करतं, 28. म्हणजे याला म्हणतात पाठांतर. पाठात आणि यांच्यात भरपूर अंतर राहिलं. पण ते पाठांतराची पद्धत अशी होती, त्याला शाळेमध्ये लहानपणी पर्वता म्हणायचे. आपणच भलत्या रूपाने प्रकट झालेला आहे, आपणच आपला आनंद भोगण्याकरता.
कुणाकरता? आपला आनंद भोगण्याकरता आपण भलत्या रूपाने प्रकट झालेला आहे. आता एक दृष्टांत देतो. आपण एक खोली घेतली ना खोली. मग पहिल्यांदा बसायला काय नव्हतं म्हणून सुंदर सोफा सेट आणला. 50-50 हजाराचा सोफा सेट, 2 खुर्च्या आणल्या. पुढच्या महिन्यामध्ये त्याच्या शेजारची टेबल आणली. मग शोकेस आणली, बरोबर आहे. मग बुककेस आणली. मग लहान लहान सुंदर विटी आईसे नवे भक्ती प्रेम सुख. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, जळ तरंग दोही जळा वाचोनी नाही म्हणून आण काही नाही ना नव्हे. जळ काय तर कल्होळ कंचुकन फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्होळ कंचुक उघडे उदक. कल्लोळ काय, कंचुक काय, बरं का. लहर, तरंग, कल्लोळ कशाचं रूप आहे? का पाण्याचं रूप आहे. कल्लोळ म्हटलं तरी पाणी, तरंग म्हटला तरी पाणी, पाणी म्हटलं तरी पाणी, इंग्रजीमध्ये म्हटलं तरी पाणी, वॉटर, नीरो, नीळू, पाणी. तसं जल तरंग दोही जळा वाचून म्हणून आण काही नाही ना नव्हे. मग तरंग लहर हा त्या जळाचा विलास आहे. तसं हे जगत सबंध परमात्म्याचा चिद्विलास आहे.